अपडेट आली समोर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी आता अफवा पसरली जात आहे की नमो शेतकरी योजनेबद्दल मोठी बातमी येत आहे. पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, या योजनेचा लाभ कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना होणार नाही. याचबरोबर मग आता हा लाभ कोणाला होणार आहे आणि कोणाला होणार नाही, तर लक्षात घ्या. तर कसा होणार याबाबत ही योजना बंद झाली तर कशामुळे बंद झाली? याचबरोबर चालू असेल तर नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता कधी येणार? या तारखेला येणार का? संदर्भात थोडक्यात माहिती आणि अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की एकच विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, बऱ्याच साऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून कर्जमाफी घेतलेल्या 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पुढील 1 वर्षासाठी हप्ते बंद झाले आहे, अशी न्यूज पसरवली जात आहे. परंतु पहिली गोष्ट लक्षात घ्या की शेतकरी बांधवांसाठी सांगू इच्छितो आणि ती आनंदाची बातमी अशी आहे की जवळपास राज्य सरकारचे सहभाग आणि कृषी विभाग असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून कुठलेही स्पष्टीकरण नमो शेतकरी योजनेसंदर्भात असं देण्यात आलेलं नाही. त्यामुळे हे सगळी चुकीची माहिती पसरवली जात आहे. नमो शेतकरी योजना बंद केलेली नाही. नमो शेतकरी योजना जर बंद केली असती तर राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या किंवा राज्य सरकारच्या यावरती मोठी अपडेट आलेली असती किंवा कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे हप्ते झालेत असं सांगितलं असतं. परंतु कुठल्याही ऑफिशियली सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात सरकारने सांगितलेलं नाही. याचा अर्थ असा की योजना बंद झालेली नाही. फक्त एवढंच नाही, नमो शेतकरी हप्ते 2 आणि 3 हप्ते आता पेंडिंग पडलेले आहे. तसं जर बघितलं तर आता नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते घेऊन सरकारला चालणार नाही. कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा असेल, हे दोन्ही हप्ते थकीत पडलेले आहे. परंतु 11वा हप्ता सुद्धा, याची कालावधी आता 11वा हप्त्याची कालावधी देखील संपत चाललेली आहे. त्यामुळे सरकारने दोन्ही हप्ते देऊन चालणार नाही. त्यामुळे नमो शेतकरीचा 9वा असेल, 10वा असेल किंवा 11वा हप्ता असेल, तिन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे कोणत्या शेतकऱ्यासाठी बंद झालेले आहेत, त्या संदर्भात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, जे शेतकरी त्यांना नोकरी आहे, अशा शेतकऱ्यांचे हप्ते बंद झालेले आहे. शेतकऱ्यांचे हप्ते सरकारने बंद केलेले आहे. त्यानुसार नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार नाही. याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्याला लँड सीडिंग नो असेल, तर ज्या शेतकऱ्यांचे आधार सीडिंग, ज्या शेतकऱ्यांची केवायसी, याचबरोबर ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल, ही 4 कामे आणि या 4 कामापैकी एक जरी काम तुम्ही करत नसाल, तर लक्षात घ्या किंवा 4 कामापेक्षा एक जरी नसेल, तर तुमचं, जर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणार नाहीत किंवा त्यांचे हप्ते बंद पडणार आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अशी अफवा पसरवली जात आहे की 56 लाख शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी झालेली आहे, त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी हप्ते बंद होणार. पुढच्या 1 वर्षासाठी हे हप्ते बंद होणार आहे, अशी बातमी आणि खोटी अफवा पसरवण्यामागे कोणाचा हात आहे आणि ही अफवा पसरवली जात आहे. सोशल मीडियावरती अशा प्रकारचे भन्नाट रील्स आणि भन्नाट व्हिडिओज व्हायरल होत आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता लवकरच येण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. परंतु कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 37 ते 38 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफीसाठी तो निधीचा उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या निधीसाठी राज्य सरकारला तरतूद करणं अवघड जात आहे. त्यामुळे हे हप्ते थकीत पडत आहेत. परंतु एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी राज्य सरकारला 1,850 कोटी एवढा हप्ता लागणार आहे आणि 10व्या हप्त्यासाठी 1,850 कोटी रुपये आणि 11व्या हप्त्यासाठी सुद्धा 1,850 कोटी रुपये. अशा प्रकारे जवळपास 50,000 कोटींची जवळपासची निधी सरकारला नमो शेतकरी योजनेच्या एकंदरीत 3 हप्त्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारला हा निधी जास्त वाटेल. त्यामुळे हा विलंब होत आहे आणि हा विलंब या निधीच्या कमतरतेमुळेच होत आहे, हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की निधीची उपलब्धता सरकारकडे नाही, कारण ते निधी सरकारने कर्जमाफीसाठी वापरलेला आहे. त्यामुळे या हप्त्यासाठी विलंब होत आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, कोणत्याही अफवाला बळी न पडता आपल्या मुद्देसूद आणि बातमीलाच महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे. बातमीची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल अजून काही अपडेट आलेली नाही. जशी अपडेट आपल्या समोर येईल तोपर्यंत आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.